नमस्कार. सोनालीच्या स्वयंपाकघरामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज मी बाजारातून एक छोट्या आकाराचा लाल भोपळा आणला आहे. या भोपळ्याचे घारगे कसे करायचे हा व्हिडिओ आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. हा भोपळा आपण स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायचा आहे. चला तर मग हा भोपळा कट करून आपण खिसून घेऊया. तर बघू शकता मी भोपळा कट करून घेतला आहे. त्याचे असे छोटे छोटे काप करून घेतले आहेत, जेणेकरून भोपळा खिसायला आपल्याला सोपा पडेल. घरातील खिसणीच्या सहाय्याने आपण भोपळ्याच्या या फोडी खिसून घ्यायच्या आहेत. खूप मोठ्या आहे ना खिसायचं नाही. आमच्या घरामध्ये ही खिसणी आहे. ह्या साईजने खिसलं तर फार मोठा होईल खिस, इकडून खिसलं तर खूपच छोटा होईल. त्यामुळे मध्यम आकाराच्या साईजने ही साईज योग्य आहे. ह्या साईजने मी भोपळ्याच्या ह्या फोडी खिसून घेणार आहे. आपला भोपळा सगळा खिसून झालेला आहे. आता या भोपळ्याच्या खिसामध्ये गूळ कितपत घालायचा याचा अंदाज बऱ्याच जणांना नसतो. अंदाजे आपण गूळ घातला तर काय होतं, एकतर घारगे जास्त गोड होतात किंवा घारगे एकदम कमी गोड होतात. पण परफेक्ट जर माप हवं असेल तर गूळ कसा घालायचा यामध्ये हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी ही अर्धा किलो गुळाची ढेप ही विळीच्या सहाय्याने बारीक बारीक खिसून घेणार आहे. विळीच्या सहाय्याने आपण असा हा गूळ खिसून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी गूळ कसा खिसत आहे ते. गूळ असा खिसल्याने काय होतं, मिश्रणात गूळ लवकर विरघळतो, त्याचे खडे राहत नाहीत. त्यामुळं आपण असा गूळ हा खिसून घ्यायचा आहे. भोपळा छोटा होता त्यामुळे त्याचा खिस इतका नाही की त्यामध्ये अर्धा किलो गूळ लागेल. त्याला अर्धा किलो गूळ लागेल, त्यामुळे मी इतकाच खिसून घेते. हा गूळ मी बाजूला ठेवते. गरज लागली तर आपण हा गूळ त्यामध्ये घालू. आता बघू, मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या प्रमाणामध्ये गूळ किती घालायचा हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. अंदाजे आपण गूळ घालतो, त्यामुळे घारगे एकतर गोड किंवा कमी सपक होतात. पण मी आता तुम्हाला त्याचं योग्य प्रमाण सांगणार आहे. तुम्ही बघू शकता हा किसलेला गूळ हा आपण थोडा बाजूला ठेवूया. आता हा जो किस आहे तो आपला एका अंदाजानं आपल्या घरातील एक भांडं घ्यायचं. मी हा मोठा वाडगा घेतलेला आहे, कारण माझा अंदाज आहे की इतका भरून हा खिस तरी नक्कीच असेल. हा खिस मी ह्या मोठ्या बाउलमध्ये काढून घेते. तुम्ही बघू शकता हा स्टीलचा मोठा जो वाडगा आहे तो सपाट भरलेला आहे. त्यानुसार आता आपण ह्यामध्ये गूळ घालायचा आहे. आता लगेच गूळ घालायचं नाही आहे, तुम्हाला सांगते मी. आता हे जे प्रमाण आहे हे आपण लक्षात ठेवायचं. हा किस आहे तो ह्यामध्ये पातेल्यामध्ये घालायचा. परत इथंपर्यंत आपला किस होता, पूर्ण पण काठोकाठ भरलेलं नव्हतं. त्यामुळे किस थोडा एक अर्धा इंच इतकं कमीच होता. त्यानुसार आपण यात गूळ ॲड करायचा आहे. आता याचं प्रमाण असं आहे की जेवढा हा किस असेल त्याच्या निम्म आपण ह्यात गूळ घालायचा आहे. म्हणजे एक अर्धा इंच कमी आहे हा किस फुलं भरायला. म्हणजे इथंपर्यंत आपला किस होता, त्यानुसार आपण यामध्ये गूळ मोजून घेऊया. आपला गूळ किती झाला आहे ते. किमान आपला गूळ इथंपर्यंत तरी हवा.
बघू शकता बरोबर आपलं माप झालं आहे, कारण मला वाटत होतं की अर्धा किलो गुळाची ढेप खिसावी लागणार नाही. अंदाजाने मी खिसलं होतं, पण ते माप अगदी बरोबर आहे. गूळ सपाट होता हा वाडगा, जो खिस आहे आपला भोपळ्याचा तो एक सपाट वाडगा होता हा, त्यानुसार हा निम्मा आपण गूळ घेतला आहे. म्हणजे एकंदरीत प्रमाण सांगायचं झालं तर कसं, जितका तुमचा खिसलेला भोपळ्याचा खिस असेल त्याच्या निम्म आपण खिसलेला गूळ त्यामध्ये घालायचं आहे. आता हे प्रमाण आपल्याला सापडलं आहे म्हणून गूळ लगेच ह्या खिसलेल्या भोपळ्याच्या खिसामध्ये ओतायचं नाही आहे, तर पहिला हा खिस आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. चला आपण खिस मंद आचेवर भाजून घेऊया. मी गॅसवरती भांडं ठेवलं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवली आहे. आता एकसारखं ह्या भोपळ्याच्या खिसाला आपण एकसारखं असं हलवत राहायचं आहे. सुरुवातीला थोडा गॅस मोठा केला तरी चालेल. सुरुवातीला थोडा मोठा गॅस ठेवून भांडं पूर्ण तापेपर्यंत आपण हे एकसारखं हलवायचं आहे. 2 ते 3 मिनटं लागतात गॅस मोठा करून हा खिस हलवण्यासाठी. तिथून पुढं आपण गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता भांडं आपलं तापलेलं आहे, धूर येत आहे भांड्यातून. एकसारखं हलवायचं, खिस करपू द्यायचं नाही. पूर्ण 2 मिनटं मी मोठ्या गॅसवर त्याला भाजलेलं आहे. आता मी गॅस पूर्ण बारीक करत आहे. तुम्ही बघू शकता गॅस बारीक ठेवलेला आहे मी. आता असं एक 5 मिनटं ह्याला कंटिन्यू हलवत राहायचं. गॅस मंद ठेवून एक 5 मिनटं कंटिन्यू हलवत राहायचं. त्यामुळे आपला खिस खाली ढसणार नाही. पूर्ण 5 मिनटं मी ह्याला एकसारखं हलवलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगते की घारगे, बऱ्याच ठिकाणी यांना घाऱ्यासुद्धा म्हटलं जातं. असे घारगे खुसखुशीत होण्यासाठी तुम्हाला एक टिप सांगते. ह्या खिसामध्ये, जो खिस आपण भाजत असतो ना, त्या खिसामध्ये माझ्यामध्ये आमच्या घरात एवढी तेलाची पळी आहे, ती मी एक घालते. ह्या अंदाजाने जर खिस जास्त असेल तर तसल्या 2 पळ्या तुम्ही घालू शकता. त्यामुळे काय होतं, खूप खुसखुशीतपणा येतो त्या घारगेंना आणि खूप छान चवही येते. आता हे असे एक 5 ते 7 मिनटं आपल्याला हलवत राहायचं आहे. हा भोपळ्याचा खिस आहे ना, तो यामध्ये पूर्ण शिजू द्यायचा आहे. आता भोपळ्याचा खिस शिजलाय कशावरून ओळखायचं असा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल तर ह्याचा एक साधारण वास सुटतो, अगदी खमंग असा वास सुटतो ह्या भोपळ्याच्या खिसाचा. त्यावेळी आपल्याला समजून जायचं की हा खिस शिजलेला आहे. आता हे कंटिन्यू असं 5 ते 7 मिनटं कंटिन्यू हलवत राहायचं. गॅस मंदच आहे, गॅस मोठा ठेवलेला नाही मी, कारण गॅस जर मोठा केला तर हा खिस करपण्याची शक्यता असते. त्यामुळं गॅस अजिबात मोठा करायचा नाही. तुम्ही बघू शकता पूर्ण 5 ते 7 मिनटं झालेत म्हणजे भाजून हा खिस. आता हा खिस भाजलाय की नाही हे ओळखायची अजून एक मी तुम्हाला टिप सांगते. आपल्या उलाटण्याला हा जो थोडा खिस ढसलेला असतो ना, तो असा घ्यायचा आणि याला असं दाबून बघायचं. तुम्ही बघू शकता, हे बघा पूर्ण खिस त्याचा चुरा होतोय त्या खिसाचा. त्यामुळे आपला हा खिस
पूर्ण शिजलेला आहे, त्यामुळे आपण आता बंद करू शकतो। आणि अशा पद्धतीने तुम्ही जर कीस शिजवला तर घारगे खूप सुंदर होतात आणि चवही येते त्याला। आपला कीस मस्तपैकी शिजलेला आहे, बघू शकता तुम्ही। ही शिजलेल्या 2 टिप मी तुम्हाला सांगितले आहेत, कीस कसा शिजलेला पाहायचा आहे। ज्या 2 टिप मी तुम्हाला सांगितल्या आहेत, त्या कोणत्याही टिपने तुम्ही ओळखू शकता की आपला कीस अगदी छान शिजलेला आहे। आता आपण गॅस बंद करायचा। त्यानंतर चवीनुसार यात मीठ घालायचं। तुम्ही बघू शकता मी किती मीठ घेतले, छोटा चमचा तोही हाफ घेतलेला आहे। ह्यामध्ये मीठ घालूया, हलवायचं। गॅस बंद आहे, बघू शकता तुम्ही। आता हा कीस गरम आहे तोपर्यंतच या मिश्रणामध्ये हा गूळ घालायचा। आपण जितका मापून घेतला होता तितका सगळा गूळ मी घातलेला आहे। अचूक प्रमाण आहे, घारगे जास्त गोडही होणार नाहीत आणि सपकही होणार नाहीत। आता या मिश्रणामध्ये गूळ घातल्यानंतर असं एकसारखं हलवायचं। आता आपण गूळ खिसल्यामुळं ह्यामध्ये खडे राहणार नाहीत अजिबात, गूळ पटकन वितळेल। आता हे आपलं मिश्रण तयार आहे। आता ह्याला मी झाकून ठेवते आहे। आता हे पूर्ण 4 ते 5 तास असं झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून यामध्ये जो गूळ आहे त्याचं पूर्ण पाणी होईल आणि तिथून पुढे आपण त्यामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहोत। आता हे पूर्ण 5 ते 6 तास आपण असंच ठेवायचं आहे। आपण हे मिश्रण 5 ते 6 तासासाठी ठेवलं होतं, तर ते आपण आता बघूया। बघू शकता पूर्ण एकजीव झालेला आहे, पूर्ण गुळाचं पाणी झालं आहे। यात गुळाचा एकही खडा यामध्ये तुम्हाला मिळणार नाही। अशा पद्धतीने तुम्ही जर मिश्रणात गूळ घातला तर गुळाचे खडे अजिबात होणार नाहीत, गूळ पूर्णपणे वितळलेला आहे, बघू शकता। आता ह्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालायचं आहे, पण गव्हाचं पीठ किती घालायचं याचं माप बऱ्याच जणांना माहिती नसतं, लक्षात ठेवा। आपण काय करतो, ह्या मिश्रणात जितकं पीठ मावेल तितकं आपण घालतो आणि त्याचे घारगे करतो, पण असं न करता याचं पण एक प्रमाण ठरलेलं आहे। आता यामध्ये आपण पीठ कसं घालायचं हे तुम्हाला सांगते मी। आपल्या भोपळ्याचा खीस हा पूर्ण सपाट वाडगा होता, त्याच्या निम्मा आपण यामध्ये किसलेला गूळ घातला आहे। आता आपण काय करायचं, जेवढा भोपळ्याचा किस होता त्याच्या निम्मा आपण गूळ घातला। आता जितका भोपळ्याचा किस होता त्याच्या डबल आपण ह्या मिश्रणामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहोत आणि हे माप अगदी बरोबर आहे, चुकणार नाही। तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते घालून। हे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलं आहे। आपला इतका खीस होता। आता हा पहिला एक बाउल आपण यात घालूया, हळूहळू यात पीठ टाकायचं आहे, हलवत राहायचं।
सुरुवातीला आपण हे हाताने मिक्स करायचं नाही, असे उलटण्याच्या सहाय्यानेच हे सुरुवातीला आपण मिक्स करायचं, कारण हे खूप चिकट असतं, त्यामुळे आपला हात पूर्ण चिकट होऊ शकतो. तुम्ही बघू शकता 1 बाउल घातला आहे आपण यात, तरी अजून ह्यामध्ये पीठ अजून 1 बाउल आपलं मापून घालायचं आहे. थोडं थोडं करून आपण यात पीठ घालूया. बघू शकता अजून यात पीठ मावतंय आपलं. इतकं पीठ आहे, हे थोडं कमी पडेल असं वाटतं. मी अजून थोडं त्यात चाळून घेते पीठ. मी आणखी दुसरा बाउल पीठ ह्यामध्ये घालत आहे. हे पीठ मी सगळंच घालते यात. आता हे आपण पूर्ण एकजीव करून घेऊ. चपातीचं पीठ आपण जसं मळतो तसं आपण हे मळून घ्यायचं आहे. ह्यात मळता येत नसेल तर आपण हे पीठ परातीत ओतून घेऊन मळलं तरी काही अडचण नाही. थोडा तेलाचा हात लावून आपण हे पीठ पूर्ण मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता असं एकजीव करून घ्यायचं. हे पीठ मळत असताना मी हाताला अधूनमधून थोडं तेल लावलेलं आहे, जेणेकरून आपल्या हाताला हे पीठ जास्त चिकटणार नाही. आणखी एक सांगायचं झालं की कोणाच्या घरामध्ये जास्त गोड खातात तर त्यांनी जास्त गूळ घातला तरीही काही अडचण नाही. पण ज्यांच्या घरामध्ये कमी गोड खातात किंवा मध्यम गोड लागतं त्यांनी हे प्रमाण अगदी अचूक वापरू शकता. हे प्रमाण अगदी अचूक आहे. पण काहींच्या घरामध्ये सपक आवडत नाही, गोड खातात, त्यांनी गूळ ह्यामध्ये जरा जास्त घातला तरीही चालेल. बघू शकता असा एकजीव झालेला आहे गोळा. मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे. तुम्ही बघू शकता असा घट्ट गोळा झालेला आहे. आता ह्याला आपण 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया. आपण हे पीठ असं थोडा वेळ झाकून ठेवलं होतं. तुम्ही बघू शकता अतिशय मऊ असे पीठ भिजलेलं आहे. आता आपण या पिठाचे छोटे छोटे, कणकेचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. काही जण पीठ लावून सुद्धा लाटतात, पण आज मी तुम्हाला तेल लावून लाटून दाखवणार आहे. तेल लावून लाटल्यानं खूप खुसखुशीत आणि छान असे घारगे होतात. तुम्ही पीठ लावून लाटला तरीही काही अडचण नाही. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही लाटू शकता, पीठ लावून किंवा तेल लावून. छोटे मध्यम आकाराचे मी गोळे करून घेतलेत. जास्त मोठाही नाही जास्त छोटाही नाही असा मी गोळा करून घेतलाय. आपण कढईत तेल तापायला ठेवलं आहे.
तेल तापेपर्यंत आपण गोळा लाटून घेऊया। असं गोळ्याला दोन्ही बाजूला तेल लावायचं आहे। हलक्या हाताने लाटणं फिरवायचं ह्याच्यावरती, जास्त दाबायचं नाही। आपण जास्त दाबून जर ह्यावरती लाटणं जास्त दाबलं तर घारगे फुगणार नाहीत। त्यामुळे हलक्या हाताने लाटणं फिरवायचं आहे। तुम्ही बघू शकता मी किती हलक्या हाताने लाटणं ह्याच्यावरती फिरवत आहे, जास्त दाबायचं नाही। आपण जर दाबलं तर घारगे फुगणार नाहीत। आणि असे तेलाने लाटलेले घारगे खूप छान लागतात। सर्व बाजूने एकसारखं लाटून घ्यायचं। तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीनं हे लाटून घेतलं आहे। तुम्ही तेलाऐवजी पिठाने जरी लाटलं तरीही काही अडचण नाही, तुमच्या सोयीने तुम्ही कसंही लाटू शकता। त्याशिवाय आपण जसं चपाती करतो ना मोठी पोळपट भरून, तशी करून त्याच्यावरती वाट्या जरी तुम्ही उठवल्या तरीही ते सुद्धा घारगे खूप छान लागतात। पण त्यापेक्षा सुद्धा तेलाने असे छोटे छोटे गोळे करून लाटलेले असे घारगे खायला खूप छान लागतात आणि फुगतातही। त्यामुळे शक्यतो तुम्ही असंच करा। थोडा वेळ लागतो पण खूप छान होतात हे। आपण तेल कढायला ठेवलं आहे। तेल कढलं आहे का हे बघण्यासाठी एक छोटा गोळा त्यामध्ये टाकूया कणकेचा। तेल कढलेलं आहे, बघू शकता तुम्ही। टाकलेला कणकेचा गोळा पटकन वरती आलेला आहे। तेल चांगलं कडू द्यायचं आणि त्यानंतरच आपण लाटलेले घारगे त्यामध्ये घालायचे आहेत। तर आपण यात हळूहळू हे घारगे सोडायचे। हलक्या हाताने त्याच्यावरती असं तेल मारायचं। बघू शकता किती टम्म फुगला आहे घारगे आणि खायला पण खूप चविष्ट लागतात। हे घारगे बनवायला थोडा वेळ लागतो, पण शक्यतो तुम्ही असेच घारगे बनवा। पिठाने लाटले तरीही लागतात, पण असे लाटल्याने खूप छान होतात हे। मी तरी कायम असंच बनवते। असं तेल हलक्या हाताने ह्याच्यावरती मारायचं आहे। तुम्ही बघू शकता किती फुगला आहे। दोन्ही बाजूला अगदी अशाच सेम कलरमध्ये आपण भाजून घ्यायचं आहे, जास्त करपू द्यायचं नाही। अशा पद्धतीने आपण हे सर्व घारगे तळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपले सर्व घारगे तळून झाले आहेत आणि सर्वच घारगे असे टम्म फुगले आहेत, एकही फुगलं नाही असं झालेलं नाही आहे। तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला तोडून दाखवते आणि आताही किती पोकळ झालं आहे बघू शकता तुम्ही। हे बघा खूप खुसखुशीत आणि मऊ पण झाले आहेत। बाजारातून एक छोटा भोपळा आणून ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा।
आणि ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. माझ्या चॅनलला नवीन असाल तर ह्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.